वाहनं सावकाश चालवा असे फलक आपण नेहमी प्रवास करताना बघतो. मात्र काही महाशय याकडे लक्ष न देता सुसाट गाडी चालवतात आणि त्यानंतर होतात अपघात. मात्र अशा अपघातात रस्त्यावर चालत असलेल्या नागरिकांचा सुद्धा नाहक बळी काही वेळा जातो. अशीच घटना घडली आहे रायपूरमध्ये. यामध्ये आपण बघू शकतो एक भरधाव वेगात असलेली कार येते आणि हातगाडीवाल्याला जोरदार धडक देते. यामध्ये या हातगाडी लोटणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. गावकऱ्यांनी कार चालकाचा त्याला पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. योग्य त्याला शिक्षा होईलच, मात्र यामध्ये या हातगाडीवाल्याचा जीव गेलाय तो काही परत येणार नाही. त्यामुळे विकाराचा झटका येईल हे काही सांगता येत नाही आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांमध्ये सर्व वयांचा समावेश आहे. हृदयविकाराचा झटका अगदी चालता बोलता माणूस सुद्धा जाग्यावरच कोसळून जातो. अशा अनेक गोष्टी आपण सोशल मीडियावर पाहत असतो आणि अशीच एक घटना घडली आहे राजस्थानमध्ये. नागौर इथे ई मित्र केंद्रात एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर पडला. केंद्रचालकांना घाबरून न जाता तात्काळ CPR दिला, त्यामुळे तरुणाचे प्राण वाचलेत. ही घटना सध्या सोशल मीडिया बिबट्यांना जणू काही जंगल नाहीसं झालंय आणि त्यांनाही आता माणसांसोबत राहायचंय असंच वाटतंय. जंगलात फिरणारे प्राणी गावात येताना दिसतायत. मग माणसांनी करायचं काय? उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मधली ही दृश्य बघा. एक बिबट्या रात्रीच्या वेळी गावात फेरफटका मारताना दिसतोय. कदाचित बिबट्या मेजवानीच्या शोधात आला असावा, पण त्याला काही ताव मारायला मिळाला नाही. मग काय, बिबट्यानं गाव सफारी मंडळी. एखाद्या जनावराला मारावं तसं या पेट्रोल पंपवरच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरातली आहे. यावेळी CNGचे पैसे न दिल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपवरच्या कर्मचाऱ्यावर बेदम मारहाण करण्यात आली. कारमधून आलेल्या 4 ते 5 जणांनी तोंडाला रुमाल बांधून या कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. मारहाणीत संबंधित कर्मचारी गंभीर जखमी झालाय. सध्या आरोपी फरार आहे. पोलिसांकडून त्याचा तपास केला जातोय. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा निषेध केलाय. पेट्रोल पंपवरील सध्या वाद, हाणामारी, खून या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एखादा वाद घडण्यासाठी अगदी छोटंसं कारण सुद्धा पुरेसं असतं. अशीच एक घटना घडली आहे केरळमध्ये. केरळमधल्या कोल्लम या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये पार्किंगच्या जागेवरून एक महिला आणि वकील यांच्यात वाद झाला. वकिलावर हल्ला झाल्याचं कळताच इतर वकील तिथे जमले आणि त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या विरोधात रोडवर भीषण अपघात झाला. यावेळी एक कार आणि व्हॅनची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शिवाय या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय आणि मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Thank you.